नमस्कार. पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आपण आत्तापर्यंत शब्दांच्या 8 वेगवेगळ्या जाती पाहिलेल्या आहेत इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये. आता इथून पुढं आपण एक पार्ट्स ऑफ स्पीच इन डेप्थ पाहणार आहोत. आपला जनरल पॅटर्न असा असेल की अगोदर एक जनरल अंडरस्टँडिंग डेव्हलप करणार की PYQs कशा प्रकारे विचारलेले आहेत, डिमांड काय आहे किंवा फोकस एरिया काय आहे MPSCचा प्रश्न विचारण्याचा, आणि त्या अनुषंगाने आपण कंटेंट लर्निंग करणार आहोत. ठीक आहे. तर सर्वात अगोदर नाऊनमध्ये सर्वात प्रथम डेफिनेशन पाहणार आहोत. आता पार्ट्स ऑफ स्पीच किंवा इंग्लिश ग्रामरचा कोणताही भाग जो आहे तो समजून घेण्यासाठी मराठी ग्रामर तुम्ही खूप व्यवस्थित केले पाहिजे. कन्सेप्ट त्याच आहेत. एकदा मराठीतून तुम्हाला कन्सेप्ट समजली की तीच फक्त इंग्लिशमधले शब्द पाठ करायचेत आणि तुम्ही ऑटोमॅटिकली लक्षात राहणार आहोत. आता हा आपला एक जनरल रूल राहणार आहे इथून पुढे सगळं ग्रामर शिकण्यासाठी, त्यामुळे ही गोष्ट मी पुन्हा रिपीट करणार नाही. आता पहिली गोष्ट डेफिनेशन. तर डेफिनेशन नामाची व्याख्या काय आहे की एखाद्या घटकाला ओळखण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला नाम म्हणतात. म्हणजे एखाद्या घटकाला ओळखण्यासाठी तर दरवेळी मी इथं लिहून दिलंच पाहिजे असं नाही. तुम्ही तुमच्या नोट्स सायमल्टेनियसली प्रिपेअर करणं अपेक्षित आहे. नोट्स टेकिंग म्हणतात. क्लासमध्ये शिकता तुम्ही तुमच्या वहीमध्ये किंवा याच जे गोष्टींचे PDF प्रिंट वगैरे जरी काढून तुम्ही केले, आता हे प्रोव्हाइड करण्यात इतकं संयुक्तिक राहणार नाही, पण तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवणं अपेक्षित आहे. तर त्या नोट्स ही सायमल्टेनियसली बनवाल. एखाद्या घटकाला ओळखण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला आपण नाम असं किंवा नाऊन म्हणतो. A word used to identify some object or actions is called as noun. तर याचे फंक्शन्स काय आहेत? फंक्शन्स ऑफ नाऊन याच्यात म्हणजे त्याच्या स्थानावरून वाक्यामध्ये नाऊन कुठं यूज केलेलं आहे त्यावरून याचे वेगवेगळे फंक्शन्स ठरतात. पहिलं आहे सब्जेक्ट ऑफ द वर्ब. सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचा कर्ता. सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि वर्ब म्हणजे क्रियापद. तर त्याचा कर्ता म्हणून हे एक्झाम्पलने समजून घेऊ. कविता सॅंग अ सॉन्ग. काय वाक्य आहे? कविता सॅंग अ सॉन्ग. याच्यामध्ये सॅंग हा वर्ब आहे. वर्ब कसा? सिंग याचा V2 म्हणजे पास्ट टेन्स. वर्ब 2 हा वर्ब 1 झाला. V2 काय झाला? सॅंग. आणि V3 काय होईल? संग. वर्ब 3 हा पास्ट परफेक्टमध्ये वापरतात. आपण जेव्हा टेन्सेस पाहू तिकडे हे पाहणारच आहोत, पण इथं काय समजून घ्यायचं आहे? कविता सॅंग अ सॉन्ग. आता या सॅंगचा सब्जेक्ट काय आहे? कविता. म्हणून इथं हे जे कविता हे नाऊन आहे, कविता हे नाऊन या सॅंग या वर्बचं, या क्रियापदाचा कर्ता आहे. सब्जेक्ट ऑफ दिस वर्ब. आलं लक्षात? म्हणजे नाऊन आधी ओळखायचं, नंतर वर्ब कोणता आहे आणि पोझिशन काय आहे. कविताची पोझिशन जस्ट वर्बच्या अलीकडं आहे म्हणून कविता हे सब्जेक्ट ऑफ द वर्ब झालं. ठीक आहे, समजलं गोष्ट? आता पुढे पाहूयात. कॉम्प्लिमेंट ऑफ द सब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? पूरक. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. आता एक उदाहरण पाहू. शी इज ए टीचर. शी इज ए टीचर. याच्यामध्ये शी काय आहे? कर्ता. आणि टीचर काय आहे? नाम किंवा नाऊन काही समजा. तर ह्याच्यामध्ये हे जे नाऊन आहे टीचर, शी इज ए टीचर, हे काय होतं? याचा पूरक. आपण पूरकची व्याख्या पाहिलेली की कर्ता आणि क्रियापद
कर्ता आणि क्रियापद सोडून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या शब्दांना कॉम्प्लिमेंट म्हणतात. तर इथं कॉम्प्लिमेंट म्हणून अ टीचर हे जे नाऊन आहे, टीचर हे जे नाऊन आहे, इट इज ॲक्टिंग ॲज किंवा त्याचं फंक्शन काय आहे, कर्त्याचं पूरक म्हणून. समजलं? खूप सोपी गोष्ट आहे. तुम्हाला कॉम्प्लिमेंट कन्सेप्टची क्लॅरिटी पाहिजे आणि सब्जेक्टची क्लॅरिटी पाहिजे. आता पुढे बघूयात. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, वर्ब म्हणजे क्रियापद. म्हणजे क्रियापद कशावरती क्रिया करते हे जर कळलं तर मग तुम्हाला कळेल की तिथे ते एखादं नाऊन ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून काम करते. उदाहरणार्थ राम एट, एटचा पास्ट टेन्स आहे एट ए मँगो. रामने एक आंबा खाल्ला. तर याच्यामध्ये राम पण नाऊन आहे, मँगो पण नाऊन आहे. इथं राम हा सब्जेक्ट आहे, एट हे वर्ब आहे, अ मँगो नाऊन आहे, नाऊनसोबतच हे ऑब्जेक्ट पण आहे. ऑब्जेक्ट कशाचं आहे? वर्बचं. का? ही खाण्याची क्रिया केलेली आणि ह्या क्रियेचं कर्म कोणतं आहे? कर्म कशावरती झालं आहे? आंब्यावरती झालं आहे. म्हणून ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब असं लक्षात ठेवा की ज्या गोष्टीवरती क्रिया घडते ती गोष्ट ऑब्व्हियसली इथं नाऊनच आहे. मँगो एका फळाला दिलेलं नाव. इथं हे नाऊन काय फंक्शन करतं आहे? ॲज अ ऑब्जेक्ट ऑफ दिस वर्ब. म्हणजे ह्या क्रियापदाचं कर्म म्हणून काम करण्याचं काम इथं हा आंबा करतो आहे. म्हणून दिस इज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय. आणि ऑब्जेक्ट म्हणजे आपण पाहिलेलंच आहे की कर्म. आता याचं एक उदाहरण कसं घेता येईल? आय स्पोक टू नितीन. आता याच्यामध्ये नितीन हे नाऊन आहे आणि टू काय? प्रिपोजिशन. आता नितीन प्रिपोजिशन नंतर आलेलं आहे म्हणून इथं बोलण्याची क्रिया कोणावरती घडली आहे? नितीनवरती. म्हणून नितीन काय होतं? इथं ऑब्जेक्ट होतं आहे, कर्म. बरोबर? नितीन हे कर्म आहे. कर्ता कोण आहे? आय, म्हणजे मी स्वतः कर्ता आहे. आणि स्पोक किंवा स्पीकिंग हे झालं वर्ब, क्रियापद. म्हणजे हे कर्ता, हे वर्ब, हे प्रिपोजिशन आणि हे झालं आपलं नाऊन. नाऊन प्लस ऑब्जेक्ट. म्हणून उत्तर काय येईल याचं? किंवा हे ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. इथं हे कर्माचं फंक्शन काय आहे? आपण काय आपल्यावर मेन रूल काय आहे? फंक्शन कसं ओळखायचं? डिपेंडिंग ऑन द पोझिशन ऑफ द नाऊन. पोझिशन ऑफ नाऊन. वाक्यातील नेमकं त्याचं स्थान कुठं आहे हे कळलं पाहिजे. सब्जेक्ट ऑफ द वर्ब नंतर आपण पाहिलं की कविता हे जे सब्जेक्ट आहे ते वर्बच्या लगेचच आहे, लगेचच आधी आहे. म्हणून इथं सब्जेक्ट ऑफ द वर्ब होतं आहे. म्हणजे पोझिशन कुठं आहे? वर्बच्या आधी. कॉम्प्लिमेंट ऑफ द सब्जेक्ट. सब्जेक्टचा कॉम्प्लिमेंटची कन्सेप्ट कळली पाहिजे. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय आपण पाहिलं, कॉम्प्लिमेंट काय आहे. आणि पोझिशन वर्ब नंतर आहे. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. इथं पहा, हा ऑब्जेक्ट आहे. अ मँगो हा ऑब्जेक्ट आहे आणि वर्ब एट आहे. यांचे पोझिशन पहा, एकदम लगतची पोझिशन आहे. त्याच्यानुसार अ मँगो हे नाऊन, इट बिकम्स ऑब्जेक्ट. कारण वाक्यामध्ये जर तुम्हाला S+V+O ह्या फॉर्म्युल्याने पाहिलं, आपण बेसिक्समध्ये हा फॉर्म्युला पाहिला आहे, ऑब्जेक्ट नंतर लगेच कर्म येतं आहे. तर या कर्मानुसार
ह्या कर्त्याचं ऑब्जेक्ट म्हणून करण्याचं काम म्हणजे ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून हे नाऊन कार्यरत आहेत. आता पुढे पाहूत ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. इथं प्रिपोजिशन टू आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे? नितीन. नितीन हे एक ऑब्जेक्ट आहे आणि नितीन हे कर्म पण आहे. जर तुम्ही मराठीतून तुमच्या कर्ता, कर्म, क्रियापद ह्या बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर केल्या आणि नंतर हे व्हिडिओज पाहिले तर खूप सोपं होऊन जाईल. आणि आत्ता जरी तुम्हाला लगेच कळत नसेल तर ॲज अ रिव्हिजन म्हणून हेच व्हिडिओज तुम्ही 2x वरती पाहावेत रिव्हिजन लेक्चर म्हणून आणि त्यातून तुमच्या अजून जास्त गोष्टी क्लिअर होऊन जातील. सो आय स्पोक टू नितीन. याच्यामध्ये नितीन हे कर्म आणि हे नाऊन प्रिपोजिशनच्या शेजारी आहे म्हणून इट इज अन ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. आता हे सगळं शिकून झाले, 4 मुद्दे शिकलो आपण. पण कंबाईनमध्ये यांच्यावरती प्रश्न विचारलेले नाही आहेत. विचारले जाऊ शकतात, पॉसिबिलिटी आहे म्हणून मी हे शिकवलं. आता पुढे जाऊयात. प्रकार हे महत्त्वाचं आहे. काइंड्स ऑफ नाऊन. काइंड्स ऑफ नाऊन. नामांचे प्रकार. याच्यामध्ये 5 प्रकार आहेत. जे मराठीतले प्रकार आहेत तेच. प्रॉपर नाऊन म्हणजे विशेष नाम. कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम. हे तुम्ही एकदा मराठीतून करा आणि इंग्रजीतून फक्त शब्द लक्षात ठेवा, तुमचे कन्सेप्ट क्लिअर. कलेक्टिव्ह नाऊन शब्दातच आहे, समूहवाचक. त्यानंतर मटेरियल नाऊन म्हणजे काय? पदार्थवाचक. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक. बस एकदा फक्त एवढेच हे शब्द पाठ करून ठेवा. प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. मराठीतून तुमचे कन्सेप्ट क्लिअर झालेली असतेच आणि तेच इथे अप्लाय करायचे. नवीन कन्सेप्ट काहीच नाही. आता फक्त आपण थोडक्यात पाहणारच आहोत की इथं कन्सेप्ट काय सांगते. तर विशेष नाम किंवा प्रॉपर नाऊन एखाद्या विशिष्ट घटकापुरत्या मर्यादित असणाऱ्या नामाला जे नाव देतो. म्हणजे एखाद्या इंडिव्हिज्युअलला, एखाद्या पर्वताला, एखाद्या शहराला जे नावं दिलेली असतात त्या नावांना प्रॉपर नाऊन असं म्हणतात. म्हणजे राधा, इंडिया, द गंगा असं असायला हवं, गंगा. तर ही झाली प्रॉपर नाउन्स. का? यांना आपण स्वतःहून नावं दिलेली आहेत. आता याचं कॉमन नाऊनचं उदाहरण कसं घेता येईल? ह्यांच्यात पण जर एखादी कॉमन गोष्ट असेल, समान गुणधर्म असतील आणि ते दाखवण्यासाठी एखादं नाव दिलं आहे तर त्या नावाला गर्ल म्हणतात किंवा कंट्री म्हणतात. कॉमन नाऊन असं म्हणतात. उदाहरण काय? गर्ल, कंट्री, रिव्हर. आता गर्ल म्हटल्यानंतर काहीतरी समान गुणधर्म असलेला ऑब्जेक्ट आपल्या डोळ्यापुढे येतं आहे. म्हणजे फिमेल असलेले, लांब केस असा, म्हणजे ते तुम्ही समजून घ्या. आता गर्ल कशी असते ती व्याख्या तुम्हाला कळेल. किंवा बॉय म्हटल्यानंतर आता त्याच्यात पण एखाद्या गर्लला विशेष नाव दिलं तर ते झालं प्रॉपर नाऊन, राधा. बरोबर. तसंच कंट्रीचं पण आहे. कंट्रीला एक स्पेसिफिक नाव दिलं आहे तर इंडिया झालं. कंट्री म्हणून एक कंट्री जर डिफाईन करायचं असेल तर काय असते? एक बॉर्डर असते, पॉप्युलेशन असते, त्यानंतर एक सेट ऑफ रूल्स असतो किंवा कॉन्स्टिट्यूशन असते, एक सेपरेट कॉन्स्टिट्यूशन असते कंट्रीला. त्यानंतर बॉर्डर, पॉप्युलेशन, एक जॉग्रफी असते. म्हणजे असे काही ठराविक गुणधर्म एकत्र येऊन देश बनतो आणि ते वेगवेगळ्या देशांची मग वेगवेगळी नावं. ती वेगवेगळी नावं म्हणजेच प्रॉपर नाउन्स. आणि कॉमन नाऊन काय आहेत? की ज्या गोष्टींचे समान गुणधर्म असणारा जो शब्द दाखवतो त्यांना कॉमन नाऊन असं म्हणतात. त्यानंतर कलेक्टिव्ह नाउन्स. कलेक्टिव्ह नाऊनमध्ये काय? एकाच जातीच्या किंवा समान गुणधर्म असणाऱ्या अनेक वस्तू किंवा व्यक्ती ह्यांचा जो समुदाय असतो त्या समुदायाचा जो एकत्रित उल्लेख केला जातो ना, त्या एकत्रित उल्लेख करणाऱ्या शब्दांना कलेक्टिव्ह नाऊन म्हणतात. उदाहरणार्थ क्लास, फॅमिली, फ्लॉक. ही झाली कलेक्टिव्ह नाऊन्सची काही उदाहरणं. अजून काही उदाहरणं पाहिजे तर झालं आर्मी होतं आहे किंवा पार्लमेंट होतं आहे. ही काही
कलेक्टिव्ह नाउन्सची उदाहरणं की जिथं समूहाचा उल्लेख होतो, त्या शब्दातून समूहाचा उल्लेख होतो. फ्लॉक म्हणजे काय? थवा, बरोबर. थवा मग कशांचाही असू शकतो. तो काहीतरी कलेक्शन दाखवतोय ना, एक नंबर ऑफ ग्रुप इंडिव्हिज्युअल्स किंवा ऑब्जेक्ट्स हे इंडिकेट करतोय. क्लास म्हटल्यानंतर अनेक मुलं आणि मुली किंवा विद्यार्थ्यांचा समूह आपल्या डोळ्यासमोर येतो. त्यामुळं शब्दाचा उल्लेख केल्यानंतर डोळ्यासमोर काय इमॅजिन होतं आहे हे कळायला हवं. तर इथून काहीतरी कलेक्शन किंवा समूह इंडिकेट होतो आहे, म्हणून हे समूहवाचक. आता पुढचं जे आहे ते मटेरियल नाउन किंवा पदार्थवाचक. पदार्थवाचक नाम जे असतं त्यातून शब्दाचा उल्लेख केल्यानंतर एखादा पदार्थ किंवा मटेरियल आपल्या डोळ्यापुढे इमॅजिन होतं, त्याला मटेरियल नाउन म्हणायचं. उदाहरणार्थ पेपर, सॉल्ट किंवा वॉटर यांच्यातून वेगवेगळी मटेरियल्स आपल्या डोळ्यापुढे येतात, म्हणून ते मटेरियल नाउन. आता दुसरी एक व्याख्या याची काय सांगता येते की लिटर, मीटर किंवा किलोग्राममध्ये, म्हणजे अशा वेगवेगळ्या युनिटमध्ये मोजल्या जाणाऱ्या, युनिट्समध्ये मोजल्या जाणारे कोणते युनिट्स आहेत? लिटर आहे, मीटर आहे, किलोग्रॅम आहे. म्हणजे हे SI युनिट झाले. SI युनिटसोबत जे CGIचे युनिट असतात ते जरी घेतले तरी पण, म्हणजे सेंटीमीटर म्हणा किंवा किलोग्रॅमचं ग्रॅम होईल, या गोष्टी जरी घेतल्या तरीही ते मटेरियल नाउनच असणार आहेत. मटेरियल नाउनचे काही 1-2-3 नियम असतो, ते व्यवस्थित ऐका. ते नियम सांगतो तुम्हाला आणि जमल्यास ते नोट करून ठेवा. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम काय आहे की ही जी पदार्थवाचक किंवा मटेरियल नाउन्स आहेत ती नेहमी एकवचनी रूपातच वापरली जातात. उदाहरणार्थ एअर, एअर म्हणजे हे वालं एअर, हवा. एअर्स नाही म्हटलं जात, ठीक आहे. हे नेहमी एकवचनीच वापरायचं. किंवा वॉटर, वॉटर्स नाही म्हणायचं, याला येस लागलं तर चुकतंय, ठीक आहे. ही गोष्ट नेहमी एकवचनी रूपातच वापरली जातात. हा नियम महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. आणि ह्याच्यासोबतच एक महत्त्वाचा नियम की ह्या मटेरियल नाउन्सच्या समोर ए, ॲन हे आर्टिकल्स लागत नाहीत. द लागू शकतं पण ए आणि ॲन लागत नाही. परंतु आता हे झाले नियम. या नियमांनाही आता अपवाद आहेत. काही प्रसंगी पदार्थवाचक नामांसाठी एकापेक्षा अधिक विशेषणं किंवा ॲडजेक्टिव्ज वापरली जातात, तेव्हा ते पदार्थवाचक नामांना अनेक वचनी रूपात लिहितात. म्हणजे एस लागतो तिथं, एस किंवा ES लागतो अनेक वचनी करायला, हे समजून घ्या. आता त्याचं उदाहरण काय आहे, एक उदाहरण पाहू की इन इट्स स्टील म्हणजे शांत, क्लिअर वॉटर्स इथं यस लागलाय, रिफ्लेक्टेड द ब्लू स्काय हे वाक्य आहे. याच्यामध्ये पहा, हे इथं अनेक वचनी झाले. का अनेक वचनी झालं? हा पदार्थवाचक नाम असूनही, कारण इथं 2 विशेषणं लागलेत. कोणती 2 विशेषणं आहेत? इन इट्स स्टील म्हणजे शांत आणि क्लिअर म्हणजे गढूळ नसलेला, ठीक आहे. क्लिअर म्हणजे एकदम स्वच्छ पाणी असलेलं. शांत आणि स्वच्छ पाण्यात काय झालं आहे? आकाशाचं रिफ्लेक्शन म्हणजे त्याचं प्रतिमा दिसलेली आहे, अशा अर्थानं हे मटेरियल नाउन आहे. एक महत्त्वाचा नियम इथं झाला. तसंच जे पदार्थवाचक नामापूर्वी दुसरा महत्त्वाचा नियम आहे की पदार्थवाचक नामापूर्वी वापरलेले जे युनिट असतं ते एकपेक्षा अधिक संख्या दर्शवत असलं ना, तरी तिथं ते युनिट हे सिंग्युलरमध्येच लिहायचं. हे आपण जे
PYQ पाहणार आहोत, त्यातून कळून जाईल की PYQचा फोकस हा नाउन्सच्या कन्सेप्टपेक्षा जे सिंग्युलर, प्लुरल आणि जेंडर ह्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती फोकस जास्त आहे. तर ते आपण इनडेप्थ पाहणारच आहोत. स्पेशली नंबर्स म्हणजे वचन, एकवचनी की अनेकवचनी, हे जास्त डेप्थमध्ये विचारलेलं आहे आणि ते आपण पाहणारच आहोत. आता हा जो नियम आहे तो पण त्याचाच आहे की मटेरियल नाउन्सचे जे युनिट असतात, युनिट म्हणजे लिटर, kg असे परिमाण ज्याच्यामध्ये आपण गोष्टी मोजतो त्या परिमाणांना युनिट म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ते युनिट जरी 2 लिटर असेल तरी लिटर्स नाही म्हणायचं बरं का, तिथं 2 लिटरच म्हणायचं, येस लावायचा नाही, जरी मल्टिपल नंबर्स असले तरी. म्हणजे 2 लिटर्स चूक आहे, 2 लिटर करेक्ट आहे. 2 लिटर ऑफ वॉटर हे करेक्ट झालं, हे चूक झालं. ठीक आहे, दिस इज रॉंग, दिस इज करेक्ट. येस लागत नाही. हा नियम समजला असणार आहे. आय होप. पुढं एक महत्त्वाचा नियम आहे की हे जे मटेरियल नाऊन असतं, ह्या मटेरियल नाऊनसोबत जर एखादं साधन जर यूज केलेलं असेल तर त्यावेळी ए किंवा ॲन वापरलं जातं. आपण आधी काय पाहिलेलं, ए आणि ॲन वापरायचं नाही, पण आता त्याला पण एक्सेप्शन आहे. ए आणि ॲन कधी वापरायचं की जेव्हा त्या मटेरियल नाऊनसोबत एखादं साधन असतं. ह्याचं एक उदाहरण घेऊया आपण. त्या उदाहरणातून तुम्हाला जो गोष्ट जास्त क्लिअर होईल. कुठं अ मिल्क ऑफ बॅग हे एक उदाहरण आहे. अ मिल्क बॅग असं असायला हवं. आता हे एक साधन झालं आणि मिल्क हे मटेरियल नाऊन झालं. तर अ मिल्क बॅग दुधाची एक पिशवी असा अर्थ होतो. ए आणि ॲन यांचा अर्थ एक असा होतो. ठीक आहे, तर दुधाची एक पिशवी असा इथं अर्थ होतो आहे. तसंच पहा, अ पेट्रोल टँक, अ पेट्रोल टँक, इथं टँक शब्द लागला आहे म्हणून इथं ए शब्द लागलेला आहे. जर टँक नसता तर ए पण नसता. म्हणजे तुम्हाला हे समजतं आहे ना की ए आणि ॲन कधी लागतं. आता हे नियम अशा लक्षात ठेवण्यापेक्षा आहे ना, जर तुम्ही अर्थानंच लक्षात घेतलं की जेव्हा मिल्क बॅग म्हणतो आहे तर ती मिल्क बॅग हे मटेरियल नाऊन म्हणजे मिल्क ही मटेरियल नाऊन इंडिकेट नाही करत, तर बॅग हे युनिट इंडिकेट करत आहे, बरोबर. म्हणून तिथं ए लागतो आहे. जर ह्या लॉजिकनं तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर मग गोष्टी इंग्लिश ग्रामर सोपं होईल. आता पुढं पाहू, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, भाववाचक नाऊन. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन कसं ओळखायचं, तर हे चारी पण नसलेले जे नाऊन्स असतात त्यांना ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणायचं. म्हणजे जर दिलेल्या शब्दात दिलेल्या वाक्यातील शब्द या चारी नाऊनमध्ये बसत नसेल तर तो ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असतो. तर ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय की ज्याला डोळ्यांनी पाहू शकत नाही असं, पण मनाने कल्पना करू शकतो. मग त्याच्यामध्ये एक स्थिती, गुण, भावना, कल्पना, क्रिया इत्यादी गोष्टी येतात. त्यांना भाववाचक नाम म्हणतात. त्याचं उदाहरण काय आहे, ब्रेवरी, इथं फी पाहिजे, ब्रेवरी. ट्रूथ, ऑनेस्टी, ह्या गोष्टी कशा आहेत, ह्या मटेरियल नाऊनसारख्या नाही आहेत. हे प्रत्यक्षात न दिसणाऱ्या गोष्टी आहेत. हे या डोळ्यांनी पाहू शकत नाही पण इमॅजिन करू शकतो. ब्रेवरी म्हणजे छत्रपती संभाजीराजांचं उदाहरण घेतलं तर आपल्याला लगेचच ते सिंहाचा जबडा फाडून दात मोजणारे राजे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. तर ते कशाचं उदाहरण झालं, ब्रेवरीचं. ती ब्रेवरी डोळ्यांनी पाहता येत नाही पण इमॅजिन करता येते. म्हणजे सिंह म्हटल्यानंतर तो डोळ्यांनी पाहू शकतो, बरोबर. पण ब्रेवरी काय आहे, हे काय एखादी गोष्ट आहे, मटेरियल आहे, नाही ना. तसंच ट्रूथ पण, सत्य डोळ्यांनी दिसत नाही पण अस्तित्वात तर आहे. ती त्या काय आहेत, त्याला भाववाचक किंवा ॲब्स्ट्रॅक्ट नाम असं म्हणतात. तर आपण नाम आणि नामांचे प्रकार व्यवस्थित पाहिलेले आहेत. आता आपण पुढे जाऊयात. फॉर्मेशन ऑफ नाउन्स, नाम कसे तयार होतात. आता
याचे पण अनेक नियम आहेत आणि सगळे नियम पाठ करत जर तुम्ही बसला ना तर ग्रामर खूप अवघड होऊन जाईल. मग ही तुम्हाला आहे ना पुन्हा पुन्हा इंग्लिश वर्ड्स वाचून लिहून त्यांचे अर्थ लक्षात ठेवूनच तुम्हाला ग्रामर पण सोपं होईल. म्हणून वोकॅब व्यवस्थित करा. आता पहा, हे जे नाउन्स आहेत हे वेगवेगळ्या गोष्टींपासून तयार होतात. एक ते तयार होतात वर्बपासून, दुसरं ॲडजेक्टिव्हपासून, तिसरं नामापासून पण नाम तयार होतात. म्हणजे नाऊनपासून पण नाऊन तयार होतात. म्हणजे असे अनेक हे याचे रूल्स वेगळे आहेत. आता वर्बमध्ये पण अनेक रूल्स आहेत, ॲडजेक्टिव्हमध्ये अनेक रूल्स आहेत, नाऊनमध्ये अनेक रूल्स आहेत. सांगायचा मुद्दा काय की शब्द वाचत राहा आणि 4 ऑप्शन्समधून योग्य पर्याय निवडायचा. आता ह्याचं एक उदाहरण पाहू. अराईव्ह म्हणजे आगमन होणे. हा झाला वर्ब. याचं जर नाऊन करायचं असेल तर इथं ई जातो आणि एल लागतो म्हणजे अरायवल. आता तुम्हाला जर हा शब्द माहीत असेल अरायवल, त्याचा अर्थ माहीत असेल तर लगेच कळून जाईल की हा नाऊन आहे, हा वर्ब नाही, हा ॲडजेक्टिव्ह नाही. तर हे शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा. आता जे पुस्तकांच्यात दिलेले आहेत ते असं दिलं आहे की वेगवेगळे प्रत्यय लागून. मग प्रत्ययच अनेक आहेत. किती प्रत्यय आहेत? AL अरायवलमध्ये बघितलं, ANCE एशन, त्यानंतर जन, त्यानंतर एज, त्यानंतर ING, त्यानंतर इरी. म्हणजे असे कित्येक प्रत्यय आहेत की जे प्रत्यय वर्बला लागून त्या वर्बचं नंतर नाऊन होत आहे. तर हे सगळं पाठ करायची गरज नाही. अशी कोणत्याला कोणता प्रत्यय लागतो ते तुम्हाला कळणार पण नाही, लक्षात पण नाही राहणार. म्हणजे आता परफॉर्म शब्द आहे. परफॉर्म शब्दाला पुढं नाऊन करायचं असेल तर काय होईल? व्हिडिओ पॉज करून विचार करा की काय होईल. तर ते होते परफॉर्मन्स. परफॉर्मिंग होत नाही, ING नाही लागत इथं. परफॉर्मिंग लागून नाऊन नाही तयार होत. किंवा परफॉर्मेशन असा पण शब्द नाही आहे, मेशन हे पण नाही लागत आहे. किंवा जन पण नाही लागत आहे. ठीक आहे, तर ते नाऊननुसार वेगवेगळा प्रत्यय लागतात. ते फक्त तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचूनच लक्षात राहील. ठीक आहे. तसंच ॲडजेक्टिव्हनुसार, म्हणजे हॅप्पी हा ॲडजेक्टिव्ह आहे तर इथं हॅप्पीनेस लागला तर तो झाला नाऊन आणि हॅप्पी झाला ॲडजेक्टिव्ह. हॅप्पीनेस म्हणजे आपला आनंद आणि हॅप्पी म्हणजे आनंदी. ठीक आहे. आनंद हा भाववाचक, हॅप्पीनेस भाववाचक नाम तयार होतं आहे. तर ही तुम्हाला जर शब्दांचे अर्थ कळले ना की मग तुमचं हे नाऊन वर्ब या गोष्टी सोप्या होतील. टू परफॉर्म म्हणजे काय? सादर करणे. आणि परफॉर्मन्स म्हणजे काय? सादरीकरण झालं नाऊन, परफॉर्मन्स झाला वर्ब. अशा पद्धतीनं गोष्टी लक्षात ठेवा. आता स्वरूपावरून नाउन्सचे 2 प्रकार. ह्याच्यात अजून एक महत्त्वाचा रोल म्हणजे चाइल्ड किंवा हे चाइल्ड एक उदाहरण झालं. एकाच नाऊनला वेगवेगळे प्रत्यय लागून वेगवेगळे पार्ट्स ऑफ स्पीच तयार होतात. त्याचं एक उदाहरण पाहू. चाइल्ड काय झालं? एक कॉमन नाऊन आहे, बरोबर. चाइल्डला चाइल्डहूड प्रत्यय लागून काही शब्द तयार होतो, चाइल्डहूड, बरोबर. आणि चाइल्डहूड कसलं नाऊन तयार झालं? एक ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. चाइल्डहूड म्हणजे काय? लहानपण. पण याच चाइल्डला जर IS प्रत्यय लागला तर काय तयार होतं आहे? चाइल्डिश. आणि चाइल्डिश काय आहे? ॲडजेक्टिव्ह. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की शब्दांना वेगवेगळे प्रत्यय लागल्यानंतर वेगवेगळे पार्ट्स ऑफ स्पीच तयार होतात. तर जेव्हा आपण क्वेश्चन्स ॲनालिसिस करू तेव्हा कळेल की जे कन्फ्युजन होतं आपलं ऑप्शन्समध्ये ते कन्फ्युजन नाऊन, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडवर्ब या 3 गोष्टींमध्ये होतो. आता
नाऊनमध्ये जे लागणारे प्रत्यय आहेत ते खूप जास्त आहेत. त्यामुळं आपण काय करायचं, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब कसे तयार होतात ते लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यापेक्षा पण सगळ्यात साधी सोपी गोष्ट म्हणजे कन्सेप्ट आणि शब्दांचा अर्थ हे जर तुम्ही लक्षात ठेवले. आता चाइल्डिश म्हणजे काय, पोरकट. तर चाइल्डिश आणि पोरकट हे दोन्ही एकाच अर्थाचे तुम्हाला लगेच कळून जातं आहे की चाइल्डिश बिहेवियर हे झालं एक नाऊन आणि त्याला चाइल्डिश म्हटलं हे झालं ॲडजेक्टिव्ह. म्हणून लगेच कळून जातं की या शब्दांचा अर्थ काय आहे. तर म्हणून अर्थांवरून हे लक्षात ठेवा की हे पार्ट ऑफ स्पीच कोणतं आहे. पुढं पाहूयात आता. स्वरूपावरून नाउन्सचे जे 2 प्रकार पडतात ते काउंटेबल आणि अनकाउंटेबल. कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. इथून पुढं पुन्हा रिपीट होतील ग्रामर समजून घेण्यासाठी. तर याच्यात जे काउंटेबल म्हणजे काय की संख्येत मोजता येणारे आणि अनकाउंटेबल म्हणजे संख्येत मोजता न येणारे असे. याचं उदाहरण काय देता येईल, पेन, बुक किंवा ॲपल किंवा पेन्सिल. ही झाली काउंटेबल. हे कसे संख्येत मोजू शकतो, संख्येत मोजता येणारे, बरोबर. आणि हे न मोजता येणारे कशात, संख्येत मोजता येत नाही. मग याच्यासाठी मोजण्याला परिमाण लागतं. परिणाम नव्हे, परिमाण म्हणजे युनिट्स असायला लागतात. तर मग अनकाउंटेबलचं उदाहरण काय होईल, वॉटर संख्येत मोजतो का, नाही. वॉटर आपण लिटरमध्ये मोजतो. युनिट काय झालं, लिटर. तसंच शुगर संख्येत मोजता येते का, नाही. त्या कशात मोजतो, kgमध्ये. म्हणून ही झाली अनकाउंटेबल नाउन्स, बरोबर. ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची, हे लक्षात ठेवा. काउंटेबल आणि अनकाउंटेबल. इथून पुढं पुन्हा वेगवेगळे रूल समजून घेण्यासाठी ह्या दोन्ही कन्सेप्ट येणार आहेत. पुढे जाऊयात. हाऊ टू आयडेंटिफाय नाउन. वाक्यातील नाम कसं ओळखायचं. तर जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल की एक्झॅक्टली नाम म्हणजे आहे तरी काय हे जर कळलं तुम्हाला, तर तुम्हाला नाऊन ओळखणं खूप सोपं जाईल. मी त्यासाठी काही जास्त पाठांतर किंवा नियमच लक्षात पाहिजे असं नाही. याचे नियम आहेत, पण कन्सेप्ट आणि डेफिनेशन लक्षात असेल तर एकदम साध्या सोप्या पद्धतीनं नाऊन ओळखता येतं. कन्सेप्ट आणि म्हणजे नाम ओळखण्याचे अनेक नियम आहेत. तसेच प्रोनाऊनचे आहेत, ॲडजेक्टिव्हचे आहेत. हे सगळं कवर लक्षात ठेवणार इतके नियम. ह्याचेच 50-100 नियम होतील. म्हणून लक्षात काय ठेवायचं, कन्सेप्ट काय, प्रॉपर अंडरस्टँडिंग. आता एक रूल काय सांगतो, कर्ता आणि कर्म हे दोन्ही नेहमी नाऊनच असतात. उदाहरणार्थ मोहन ब्रोक ए कप. ह्याच्यातला कप काय आहे, कर्म किंवा ऑब्जेक्ट, आणि मोहन काय आहे, सब्जेक्ट. ब्रोक आहे वर्ब. तर ह्याच्यातलं मोहन पण आणि कप पण हे काय झालेत, नाउन्स. हे दोघं पण नाऊन आहेत. दुसरा नियम काय आहे की शब्दयोगी अव्ययानंतर आलेला शब्द नेहमी नाम असतो. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, प्रिपोजिशन नंतर येणारा शब्द पण नाऊनच असतो. याचं उदाहरण काय आहे, राजू वेंट टू पुणे. टू प्रिपोजिशन आहे आणि प्रिपोजिशन नंतर येणारा शब्द नाऊन आहे. असे अनेक नियम आहेत. ते नियम पाठ करत बसण्यापेक्षा तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या की नाम कशाला म्हटलं. हे कळलं की आयडेंटिफिकेशन सोपं होऊन जाईल. आता आपण क्वेश्चन्स पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट नाउन फॉर्म ऑफ द वर्ड डिस्ट्रॉय. कंबाईन बीचा प्रश्न आहे 2023चा की डिस्ट्रॉय हा झाला वर्ब. टू डिस्ट्रॉय म्हणजे काय, उद्ध्वस्त करणे. याचा नाऊन फॉर्म काय आहे. आता IV लागून तयार होणारे, IN लागून होणारे की
ING लागून तयार होणार आहे. कशातून? नाऊन तयार होणार आहे. जर तुम्ही इंग्रजीचा अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्हाला कळेल की डिस्ट्रक्टिव्ह हे ॲडजेक्टिव्ह आहे. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे विध्वंसकारी. डिस्ट्रक्टिव्ह ॲटिट्यूड म्हणजे आपण म्हणू शकतो की चायनाचा जो ॲटिट्यूड आहे तो डिस्ट्रक्टिव्ह ॲटिट्यूड आहे, विध्वंसकारी प्रवृत्ती. बरोबर? म्हणून हा ऑप्शन येत नाही. डिस्ट्रक्शन याचा अर्थ होतो विध्वंस, आणि हा विध्वंसच डिस्ट्रक्ट किंवा डिस्ट्रॉय ह्या वर्बचं नाऊन तयार होतं. बरोबर? डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्ट असं नाहीच आहे, ही हॅज डिस्ट्रॉयड असं होईल. आणि डिस्ट्रक्टिंग ING प्रत्यय लागून होते म्हणजे हा प्रेझेंट पार्टिसिपल तयार होतं, हे पण नाही आहे. तर आपला आन्सर असला पाहिजे डिस्ट्रक्शन. पुढे जाऊयात. आयडेंटिफाय द काइंड ऑफ नाउन द अंडरलाईन वर्ड इज इन द फॉलोइंग सेंटेन्स. नामाचा प्रकार विचारलेला आहे. काइंड ऑफ नाउन आपण पाहिलेले आहेत. मी अपेक्षा करेल की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच हवं. मी सांगायच्या अगोदर व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रयत्न करा हे उत्तर शोधायचा. बी मेन्स 2023चा प्रश्न आहे. द टेबल इज मेड ऑफ वूड. ह्याच्यामध्ये अंडरलाईन वर्ड जो आहे तो आय गेस वूड आहे. तर यस, ह्याच्यामध्ये वूड हा शब्दाला अंडरलाईन असायला पाहिजे. द टेबल इज मेड ऑफ वूड. आता तुम्ही प्रयत्न करा की उत्तर काय असेल. तर मी पुढे कंटिन्यू करतो. कॉमन नाऊन आहे का? डेफिनेटली नाही आहे. प्रॉपर नाऊन असं विशेष काही नाऊन दिलेलं आहे का? नाही आहे. मटेरियल नाऊन. वूड म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय एक प्रकारचं मटेरियलच येतं आहे, म्हणून हे झालं मटेरियल नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन नाही, कारण यातून समूह त्याचा उल्लेख होत नाही. पुढे जाऊयात. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस केअरफुली अँड फाइंड आउट द करेक्ट फ्रॉम द ऑप्शन्स बिलो. कंबाईन बी 2023चा प्रश्न आहे. यातून आपल्याला जे हे ऑप्शन्स दिले त्या ऑप्शन्सपैकी कोणता करेक्ट ऑप्शन आहे शोधायचं आहे. जॉन इज माय कझन ब्रदर. जॉन इज माय कझन. आता हे 2 वाक्य दिलेले आहेत. याच्यातले काय म्हणत आहेत, हे करेक्ट आहे की बी करेक्ट आहे, कोणतं करेक्ट इनकरेक्ट हे शोधायचं आहे. आता हा जो करेक्ट आणि इनकरेक्टचा ट्रेंड आहे ना, हा 22-23 नंतर वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळं आपण सगळेच पार्ट्स ऑफ स्पीच आहेत ह्यांच्यावरचे जे करेक्ट आणि इनकरेक्ट आहे किंवा एररवाले प्रश्न आहेत हे एकत्रितरित्या शेवटी पाहणारच आहोत. जेव्हा आपलं पार्ट्स ऑफ स्पीच संपेल त्यानंतर आपण शेवटी पाल अँड सुरी ह्या पुस्तकातून डायरेक्ट क्वेश्चन कॉपी पेस्ट होतात, ते प्रश्न आपण सेपरेट एका लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पण इथं हे समजून घ्या की जॉन इज माय कझन ब्रदर. कझन ह्या शब्दातच ऑलरेडी ब्रदर, कझन म्हणजे काय, चुलत भाऊ असा याचा पूर्ण अर्थ आहे. म्हणून त्याच्या पुढं ब्रदर किंवा सिस्टर नाही यायला पाहिजे, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. कझन शब्दात ऑलरेडी ब्रदर ह्या शब्दाचा अर्थ इन्क्लुडेड आहे, सिस्टरचा पण. म्हणून कधीच कझन ब्रदर कझन सिस्टर असं नाही म्हणायचं. आणि याचा उच्चार कुझिन किंवा कझिन असं नाही होत, कझन असाच होतो. जॉन इज माय कझन हे करेक्ट आहे, म्हणून याच्यात काय येईल, ए इज इनकरेक्ट, बी इज करेक्ट हे उत्तर आहे. फक्त बी करेक्ट आहे म्हणून कधी बोथ अँड बी करेक्ट असा मार्क नका करू, हे व्यवस्थित वाचायचं आहे. पुढे जाऊयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ काउंट नाऊन. काय विचारलं आहे, काउंट किंवा काउंटेबल नाऊन कोणता आहे. मी मगाशीच ती कन्सेप्ट एक्सप्लेन केली. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्वतः प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. 2017च्या PSI मेन्सचा प्रश्न आहे. याच्यामध्ये ऑप्शन्स काय, हॅपीनेस, सनशाईन, माईल आणि गोल्ड. आता ऑप्शन्स पाहिल्या लगेच कळतं हॅपीनेस काय, एक ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचं उदाहरण आहे. सनशाईन पण काय आहे,
पण इथं जो प्रश्न विचारलेला आहे ना तो काउंट वर्सेस अनकाउंट किंवा काउंटेबल वर्सेस अनकाउंटेबल नाऊन अशा कॉन्टेक्समध्ये विचारलेलं आहे. म्हणून हॅपीनेस हे पण अनकाउंटेबल होतं आहे. सनशाईन पण मोजता येत नाही, अनकाउंटेबल आहे. म्हणजे संख्येत मोजता येत नाही, याला परिमाण पाहिजेत. बरोबर. माईल्स, किती माईल, 1 माईल, 2 माईल, 3 माईल, हे संख्येत मोजता येणार आहे. म्हणून हे काउंटेबल नाऊन आहे. बरोबर. म्हणून आपलं उत्तर हेच असलं पाहिजे. गोल्ड संख्येत नाही, गोल्ड कॅरेटमध्ये मोजतो आपण. बरोबर. इनफॅक्ट त्याची प्युरिटी, जर त्याचं वेट मोजायचं आहे तर ते ग्रॅम्समध्ये किंवा के जीमध्ये मोजणार आहे. म्हणून हे पण अनकाउंटेबलच नाऊन झालं गोल्ड. ह्याच्यातलं फक्त उत्तर जे आहे ते 3 हे आहे. पुढे जाऊयात. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस हॅविंग ॲबस्ट्रॅक्ट नाऊन इज इन और नाउन्स इन देम. याच्यातलं ॲबस्ट्रॅक्ट नाऊनचं उदाहरण शोधायचं आहे. 2017च्या राज्यसेवा मुख्यचा प्रश्न आहे. ही हॅड नो फ्रेंड्स ऑर रिलेशन्स अँड लिव्ड इन सॉलिट्यूड. ह्याच्यातलं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन शोधायचं आहे आपल्याला. इथे याच्यामध्ये ना खालील शब्दांना अंडरलाईन असायला पाहिजे होती. सॉलिट्यूड, रायव्हल्स किंवा एनमिटी आणि नेव्ही आणि शिप्स. तर आता जर आपण पाहिलं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम. याच्यामध्ये पहा, सॉलिट्यूड म्हणजे काय, एकांत. बरोबर, किंवा एकटेपणा असा अर्थ आहे सॉलिट्यूडचा. तर हे कसं आहे, ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे. हे याला स्पर्श करता येऊ शकतो का, स्पर्श नाही करू शकत किंवा डोळ्यांनीही पाहू नाही शकत. ठीक आहे. सेन्स, आपल्या पंचेंद्रियांनी यांचा सेन्स होत नाही, अशी कन्सेप्ट आहे. म्हणून ही ॲबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. दुसरा, वी वर रायव्हल्स बट आय फेल्ट नो एनमिटी. तर एनमिटी म्हणजे काय, दुश्मनी. रायव्हल्स म्हणजे पण काय, दुश्मन. आणि रायव्हलचं जे नाऊन तयार होतं ते होतं रायव्हलरी. हे पण नाऊनच आहे, रायव्हल्स पण नाऊनच आहे. आणि त्याचा एनमिटी हे पण नाऊनच आहे. एनमिटी म्हणजे पण दुश्मनीच किंवा शत्रुत्व, ही कन्सेप्ट. आणि शत्रुत्व पण दिसत नाही किंवा त्याला स्पर्श करू शकत नाही. म्हणून हे पण ॲबस्ट्रॅक्ट नाऊनच झालं. म्हणून या दोन्ही ॲक्च्युअली एक्झाम जो PYQ आहे त्याच्यात अंडरलाईन या शब्दाला नव्हतं, या शब्दाला अंडरलाईन आहे. तर या दोघांच्या आधारे आपल्याला A, B हे 2 ॲबस्ट्रॅक्ट नाऊन मिळालेत. तिसरं ॲबस्ट्रॅक्ट नाऊन मिळतं आहे का, तर नेव्ही. नेव्ही काय आहे, हे कॉमन नाऊन आहे. आता या नेव्हीची पण वेगवेगळी नावं, जसं की इंडियन नेव्ही, हे प्रॉपर नाऊन झालं आहे ना. तर नेव्ही या शब्दाला अंडरलाईन आहे. तर हे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन नाही आहे, हे एक कॉमन नाऊन आहे. म्हणून उत्तर जे असेल ते 1 असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण नाऊन ह्या पार्ट्स ऑफ स्पीचचा अर्थ, त्याचे प्रकार, त्याचं फॉर्मेशन इत्यादी गोष्टी पाहिल्यात. त्यासोबतच आपण PYQ पाहिलेले आहेत, जे एक्झाम ओरिएंटेड गोष्टी आहेत, जसं की करेक्ट, इनकरेक्ट किंवा एरर्स शोधणं. ते आपण पाल्यानसुरी पुस्तकातून पार्ट्स ऑफ स्पीचच्या सगळ्यात शेवटी पाहणारच आहोत. म्हणून हा चॅप्टर काही इथंच संपत नाही. पुढच्या चॅप्टरमध्ये आपण प्रोनाऊन पाहणार आहोत आणि त्यानंतर राहिलेले प्रोनाऊन्सचे PYQs किंवा पार्ट्स ऑफ स्पीच राहिलेले पार्ट्स ऑफ स्पीच पाहणार आहोत. टिल देन, धन्यवाद.